नमस्कार, DS4 मराठी न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। येवला तालुक्यातील सावरगाव येथील कथित बेकायदेशीर घरकुल बांधकामाच्या विरोधात एकलव्य संघटनेने छेडलेल्या आंदोलनाने आता आक्रमक रूप धारण केले आहे। येवला तहसील कार्यालयासमोर सुरू असलेल्या आमरण उपोषणाचा आज दुसरा दिवस असून प्रशासनाकडून अद्याप कोणतीही ठोस कार्यवाही न झाल्याने आंदोलक अधिक आक्रमक झाले आहेत। नवनाथ लोखंडे यांच्या जागेवर नियमबाह्य पद्धतीने घरकुल बांधल्याचा आरोप एकलव्य संघटनेने केला आहे। या प्रकरणी संबंधित लाभार्थी, ग्रामसेवक, सरपंच, उपसरपंच, गटविकास अधिकारी आणि इंजिनियर यांच्यावर ॲट्रॉसिटी कायद्याअंतर्गत गुन्हे दाखल करावेत आणि बेकायदेशीर बांधकाम तात्काळ पाडावे अशी आंदोलकांची प्रमुख मागणी आहे। 2 दिवस उलटूनही प्रशासनाकडून प्रतिसाद न मिळाल्याने जर मागण्या मान्य झाल्या नाही तर दिनांक 8 जून 2026 रोजी सोमवारी तीव्र आंदोलन करत थेट रस्त्यावर उतरण्याचा इशारा संघटनेने दिला आहे। आंदोलकांचा हा इशारा आणि वाढता दबाव पाहता आता येवला प्रशासन यावर कोणती भूमिका घेते हे पाहणे महत्त्वाचे ठरेल। DS4 मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला। आज या ठिकाणी एकलव्य संघटना महाराष्ट्र राज्याच्या वतीने तसेच मी भाऊराव पवार उत्तर महाराष्ट्र कार्याध्यक्ष आज समाज बांधवांच्या व्यथा बघून आज या ठिकाणी संघटनेच्या वतीने प्रथमतः जाहीर पाठिंबा देतो आणि या ठिकाणी प्रशासनाने केलेला जो भ्रष्टाचार आहे त्या ठिकाणी ग्रामसेवक असतील, विस्तार अधिकारी असतील, त्यानंतर BDO साहेब असतील, या ठिकाणी समाज बांधव उपोषणाला बसल्यानंतर आज या ठिकाणी एकही अधिकारी येऊन या ठिकाणी आंदोलनकर्त्यांची दखल घेतलेली नाही। त्याचप्रमाणे या ठिकाणी आमचे आबा पवार असतील, समाज बांधवांना या ठिकाणी प्रोत्साहन देऊन पाठिंबा देण्याचं कार्य त्यांनी दर्शवलंच। तसेच या ठिकाणी जर यांच्या मागणीला प्रशासन जर न्याय देत नसेल येत्या सोमवारपर्यंत आम्ही यांची अपेक्षा ठेवतो। त्यानंतर आम्ही लोकशाहीच्या सनदशील मार्गाने आमची रस्त्यावरची आरपारची लढाई आम्ही नक्कीच लढल्याशिवाय राहणार नाही आणि त्या येणाऱ्या नुकसान काही शासकीय प्रशासकीय नुकसान भरपाई केला प्रशासन जबाबदार राहील या ठिकाणी मी या संघटनेच्या वतीने ठाम भूमिका मांडतो। आणि आमच्या उपोषणकर्ता आज दुसरा दिवस असल्याने शुगर लो झालेली, BPचा त्रास त्यांना गेली 5-6 वर्षापासून BPचा पण त्रास आहे। या ठिकाणी त्यांच्या जीवास कमी जास्त जर झालं तर महाराष्ट्रभर आम्ही तीव्र स्वरूपाचे आंदोलन नक्कीच छेडले जातील। या ठिकाणी त्यांच्या पाठिंब्यासाठी 17 जिल्हे, जवळजवळ 17 जिल्हे, 98 तालुके, 12,500 गाव, या 12,500 गावातील समाज बांधव रस्त्यावरती नक्कीच तीव्र स्वरूपात उतरल्याशिवाय राहणार नाही। त्याच्यामुळे प्रशासनाला पुन्हा एकदा विनंती करतो की या ठिकाणी उपोषणकर्त्याचं या ठिकाणी दखल घ्यावी आणि संबंधित कोणी तिवारी आहे तो राजकीय दबाव टाकून या ठिकाणी प्रशासनाला डावलण्याचं काम करतो। त्याचप्रमाणे त्याच्यावरती अनधिकृत बांधकाम केल्यामुळे उपोषणकर्त्याच्या जाग्यावरती त्याच्यावरती ॲट्रॉसिटी ॲक्टप्रमाणे गुन्हे दाखल करण्यात यावे ही मागणी मी एकलव्य संघटनेच्या वतीने मांडत आहोत। काल आले होते, इकडचं तिकडचं चावळले आणि वडावडीचे उत्तर दिले, असं तसं सांगितलं आम्हाला। आणि आता कोणीच आलं नाही सकाळपासून। आम्ही सकाळी 9 वाजेपासून बसले तरी कोणी आमच्याकडे आलं नाही, कोणी गेलं नाही। तुम्ही सांगा आम्हाला न्याय भेटतो का नाही भेटतो का? हे सरकारी कर्मचारी आहे ना, हे निलंबित व्हावं माझा तर एक विचार आहे। नाहीतर आम्ही गाड्या आंदोलन करू, रस्ता रोक आंदोलन करू। शिवाय ज्यांनी नाही ऐकेल त्यांनी सुद्धा ऐकावं, माझं मत आहे। जो हे करतो ना त्यांनी सुद्धा ऐकावा, पण असं करू नये। गरिबाचा घरकुल गरिबालाच द्यावा, बांगल्यावाल्याला देऊ नये। बस माझी एवढीच विनंती आहे। नाही जर आले तर आम्ही पूर्ण येवला तालुक्यातले आदिवासी पूर्ण रोडवर उतरल्याशिवाय राहणार नाही। आज जर बघितलं तर खरंच म्हणजे आम्हाला विचार पडला आहे की आज दिवसभरात कोणी आलंच नाही आणि जे उपोषणकर्ते आहे त्यांची शारीरिक परिस्थिती एकदम हालाकीची झालेली आहे। आम्ही वैद्यकीय डॉक्टरांना त्या संदर्भात कळवलं तर त्यातून आम्हाला आज परत ते निदर्शनात आलं की येवला तालुक्यातले जे शासकीय अधिकारी आहे यांना सर्वसामान्य माणसाची कोणते काही घेणं देणं नाही आहे। येवला तालुक्यातले शासकीय अधिकारी हे सगळे फक्त नेत्यांच्या किंवा आमदारांच्या जे PI त्यांच्याच
सांगण्यावरून सगळी यंत्रणा चालते. बाकी सर्वसामान्य माणूस इकडं मेला तरी यांना काही त्याचं घेणं देणं नाही. इतरही कर्मचाऱ्यांना आज उपोषण करते त्या ठिकाणी परिस्थिती खालकीची झाली म्हणून काही माणसं गेलते की यावं त्यांना भेट द्या, काहीतरी त्यांचं समाधानकारक उत्तर द्या त्यांना. तरीसुद्धा ते म्हणतात इकडं मिटिंग आहे, तिकडं ती कमिटी येणार आहे. म्हणजे माणसापेक्षा या अधिकाऱ्यांना मिटिंगीचं आणि येणाऱ्या काही ज्यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी जास्त घेणं देणं मला तरी वाटतं आहे. पण आज इकडं सर्वसामान्य माणूस मेला काय याचं त्यांना काही घेणं देणं नाही. पण आज आम्हीसुद्धा या ठिकाणी गावातील बांधव या नात्यानं त्या गरीब लोकांशी आम्ही पाठीशी त्यांच्या उभं आहोत. त्यांच्यावर जो झालेला अन्याय त्याला न्याय भेटण्यासाठी आम्ही त्यांच्या सदैव सोबत राहूच अशी मी या ठिकाणी आव्हान देतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे का आज एवढं 2 दिवस झाले पण कोणी येऊन त्यांना पाहिजे तसा न्याय द्यायना. आणि त्यांच्या संघटनेनं बी त्या ठिकाणी तुम्हाला तर सांगितलेलंच आहे का रस्त्यावर उतरू. ज्या दिवशी तेही रस्त्यावर उतरतील त्याही दिवशी आम्ही त्यांच्यासोबत राहू. मी या ठिकाणी आज सांगू इच्छितो. या ठिकाणी उपोषणाचा दुसरा दिवस असतानाही आज सकाळची संध्याकाळ झाली, परंतु या ठिकाणी कुठल्याही अधिकाऱ्यांनी भेट दिलेली नसून तसेच वैद्यकीय अधिकारी यांनी या ठिकाणी येऊन संबंधित उपोषणकर्त्याची तपासणी केली असता त्या माणसाची शुगर कमी झालेली आहे. तरी भविष्यात उद्या किंवा परवा जर त्या व्यक्तीला जर काही कमी जास्त जर झालं तर या संदर्भात आम्ही रस्त्यावर सर्वजण उतरणार आहोत. आणि जे होणारं नुकसान आहे त्याला सर्वस्वी शासन जबाबदार राहील एवढी मी शासनाकडे विनंती करतो.